काय तुझी माया सांगू श्रीरंगा, काय तुझी माया सांगू श्रीरंगा, संसाराची पंढरी तू दिली पांडुरंगा। पंढरीची वारी म्हणजे वारकऱ्यांसाठी जिव्हाळ्याचा विषय आहे। फक्त पंढरीच्या दिशेने चालत जाणं म्हणजे आषाढी वारी नाही, तर हा एक आध्यात्मिक प्रवास आहे। हा प्रवास मनाच्या शुद्धीकरणाचा आहे, हा प्रवास पांडुरंगाच्या ओढीचा आहे आणि हा प्रवास माणसात परमेश्वर कसा पाहावा हे शिकवणारा आहे। वारीत चालताना पाय दुखत नाही, कारण वारकरी रात्री झोपल्यावर पांडुरंग पायावर हात फिरवून जातो असा समज जनमानसात रूढ आहे। नदीमध्ये आंघोळ करणं, रस्त्याच्या कडेला चूल मांडून स्वयंपाक बनवून एकत्रित जेवणं हे आपण सर्वसामान्यपणे कधी करत नाही, परंतु वारीत हे सर्व सहजरित्या केलं जातं। वारी करण्याची परंपरा 1000हून अधिक वर्ष रूढ आहे। वारीत विविध दिंड्या, सांस्कृतिक कार्यक्रम, रिंगण, समाजसेवा अनुभवायला मिळते। 18 ते 20 दिवस सांसारिक वैभव सोडून मोहमायेचा त्याग करून वारीत सहभागी होऊन याची देही याची डोळा पाहणं दिव्य अनुभव आहे। वारीत अबालवृद्धांपासून सर्वांना हाक मारताना माऊली असाच उल्लेख केला जातो। वारीबद्दल जितकं बोलू तितकं कमीच आहे। वारीचा अनुभव शब्दात मांडता येणार नाही। ज्याप्रमाणे गुळ चाखल्याशिवाय त्याची चव कळणार नाही, त्याप्रमाणे वारीत गेल्याशिवाय वारीचा अनुभव घेता येणार नाही। म्हणून आयुष्यात एकदा तरी वारी करायला हवी। आज आम्ही तुम्हाला वारी म्हणजे काय याविषयी माहिती दिली। ती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा। अशीच अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या प्रहार न्यूज लाईन या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। रामकृष्ण हरी।